सांगाल एकंदरीत पाहणी दौरा चालू आहे सेना नदीकाठच्या गावांचा आणि काय परिस्थिती जाणवली तुम्हाला? नाही, आता पाहणी आम्ही सकाळपासून करतोय. प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शिना नदीच्या दोन्ही साईडची जी गावं आहेत ते गावांचं प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तहसीलदार माझ्या बरोबर आहेत. तहसीलदारांना सांगितलं की जी बी नुकसान झालेलं आहे, BDO माझ्या बरोबर आहेत. ज्यांची घरं गेलेले आहेत तिथल्या ग्रामसेवकांना सांगा की प्रत्येकाच्या घराचं बाधित कुटुंबाचं घराचा पंचनामा झाला पाहिजे. ज्या शेतामध्ये पाणी गेलेलं आहे त्याचं पीक कुठलंही असू द्या तर त्या शेतीचं ताबडतोब पंचनामा करा. आणि पंचनाम्याची प्रक्रिया जसं आपला हा पूर कमी होईल आणि मग घरं ज्या वेळेला उघड्यावर येतील त्यावेळेला मग त्या तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार हे सर्व पंचनामे करतील. इथून पुढे दौरा कसा? आता अजून आमचं भोयरे आणि डिकसळ ही दोन गावं आहेत, त्या भागामध्ये चालतो. फक्त नदीच्या पाण्यामुळे बाधित झालेली का जास्त पावसामुळे पण नुकसान झालेली शेतीचं? नाही, आता कसं आहे की ऑलरेडी कलेक्टर साहेबांनी आपली 3 मंडळं घेतलेली आहेत. आता तर मी कलेक्टर साहेबांना विनंती केलेली की साहेब, पावसाचं प्रमाण जून ते सप्टेंबर अखेर प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे, तर सरासरी न बघता याचे पंचनामे झाले पाहिजेत. आणि तहसीलदार महोदयाने तशा सूचना आहेत. उद्या राज्याचे महसूल राज्यमंत्री योगेश कदम आपल्या मोहोळ तालुक्याच्या दौऱ्यावर येत आहेत. ते उद्याला या तालुक्याची झालेल्या नुकसानीचा आढावा घेतील आणि निश्चितपणानं सरसकट शेतकऱ्याचं नुकसान जे झालेलं आहे त्याचा पंचनामा करून त्यांना 2 पैशाचा मोबदला कसा मिळेल याच्या पाठीशी मी एक आमदार म्हणून या तालुक्याचा माझी भूमिका राहील. सोशल मीडियावरती व्हिडिओ फिरत होता 2 दिवसापूर्वी. चालू आमदार हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे नुकसान भरपाईची जाणून घेत आहेत, त्याविषयी काय सांगताल? नाही, आता कसं आहे की मी आज सकाळीच मुंबईवरनं आलो. गेले 3 दिवस झालं या मतदारसंघाच्या विविध प्रश्नासाठी एकनाथरावजी शिंदे साहेबांना भेटणं, भरतशेठ गोगोले यांना भेटणं आणि योगेश कदम साहेबांना भेटून या मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला काय आणता येईल ते 2 पैसे आणण्यासाठी मी गेलेलो होतो. आणि ज्या वेळेला मी मुंबईत पोचलो त्यावेळेला या कोळेगाव धरणातून पाणी सुटलं आणि त्यानंतर 1-2 दिवसामध्येच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसलं. जर कदाचित मी मुंबईला गेलो नसतो आणि इथं असतो तर निश्चितपणाने शेतकऱ्याच्या बांधावरती गेलो असतो. आणि आज मी भेटत आहे, परंतु पूर परिस्थिती असेल याचं राजकारण विरोधकांनी करायला नाही पाहिजे. मतदारसंघात एक चर्चा चालू आहे, विकास कुठेतरी खुंटलेला आहे अशा पद्धतीचं आहे, त्याकडे तुम्ही कसं ऐकता? नाही, आता विकास खुंटलेला आहे म्हणजे 4,000 कोटी रुपयाचा निधी आणला म्हणून डंका बजावणाऱ्या माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटलांनी तालुक्याचा विकास कुठं केला आहे? जर विकास तुम्ही केला असता तर 31,000 तुमचा पराभव झाला नसता ना. तुम्ही विकास केला नाही, कागदोपत्री टेंडर केले, कागदोपत्री बिलं काढली आणि या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय निधीचा अपार झालेला आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळेल की कित्येक कामं अशी आहेत की जी कामं झालीच नाही, परंतु त्याचे टेंडर बनवणे, त्याचं बिलं बनवणे, त्याचा निधी काढणे आणि त्या 4,000 कोटीतले त्याचं 2-2.5 कोटीची कामं हा यशवंत माने स्वतः करतोय. यशवंत माने हा या भागात फिरत नाही. त्याचे जे काही साईट चालू आहेत त्या साईटची पाहणी करण्यासाठी यशवंत माने हा इथं येतो, साईट बघतो आणि जाता येता कुठेतरी एखाद्या कार्यकर्त्याला भेटलो आणि तो तुम्हाला दाखवतोय की मी या तालुक्यासाठी पळतोय. असं काही नाही. तुम्ही सरकारी PWD असेल किंवा इतर खाती असेल त्यांच्याकडे माहिती घ्या की यशवंत मानेच्या कंपनीच्या नावानं या तालुक्यातली किमान 4,000 कोटीची त्याने डांगोरा पेटवतात. त्यात कमीत कमी 2,500 कोटी रुपयाचे काम हे एकटं यशवंत मानेने घेतलेले आहे. आणि इथला ठेकेदार दिवसोजळीला लावलेला आहे आणि स्वतः माझे आमदार असताना ते टेंडर करणे, त्याची बिलं करणे, अधिकाऱ्यांना दम देणे आणि कामं न करता पेमेंट करणे अशा पद्धतीचं ठेके हे यशवंत मानेने केलेलं आहे. आणि तुम्ही जे सांगता की तालुका मागं राहिला होता, तर मग 40 वर्ष तालुका कुठं होता? 40 वर्षात या तालुक्यातल्या जनतेच्या लक्षात आलं की आपला तालुका हा पिछडेवर आहे आणि त्यामुळे या तालुक्यातल्या पूर्ण जनतेने अत्यंत विचारांती 20 नोव्हेंबरला मतदान केलं आणि 23 नोव्हेंबरला यांचा 31,000 मताधिकाने पराभव केला. आणि त्या पराभवाच्या गर्दीतून
हे अजून सावरलेले नाहीत. आता माझ्याबरोबर विजयराज डोंगरे आहेत, माझ्याबरोबर चरणराज चौरे आहेत, माझ्याबरोबर उमेशदादा पाटील आहेत आणि मी पूर्ण विश्वासानं सांगतो की ज्या पद्धतीने विधानसभेला आमचे सर्व सहकाऱ्यांनी मिळून मला विधानसभेमध्ये आमदार केलं, त्याच पद्धतीनं जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आमची जी एकी आहे ती राजन पाटील विरोधक म्हणून जी एकी आहे ती आहे अशी भक्कम एकी आहे आणि आम्ही ही सर्व एकी घेऊन येत्या नगरपालिका आणि जिल्हा परिषदा, पंचायत समितीच्या निवडणुकीला सामोरे जातो आहे. आणि मी खात्रीशीर तुम्हाला सांगतो की झेडपी, पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार राजन पाटील सहित यशवंत माने यांचा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पराभव करून हा तालुका यांच्या हातातनं जी जनतेने आम्हाला दिलेला आहे तो तालुका पुन्हा कधीही त्यांच्या हातात जाणार नाही याची दक्षता आम्ही घेऊ. कल्पना आहे की आमदार साहेबांचं ऑपरेशन झालेलं होतं, त्यांना फिरवण्याच्या बाबतीमध्ये काही अडचणी होत्या, तरी आमदार साहेबांनी आता जसं जसं रिकवर होत आहेत तसा तालुक्याचा दौरा चालू केलेला आहे. एखाद्याच्या आजारपणाचं सुद्धा राजकीय भांडवल करण्याची मनोवृत्ती जी आहे ती आपल्या काही लोकांची असते, ती दुर्दैवी आहे. परंतु आता शेतकरी अडचणीत आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे, त्याला धीर देण्याची आवश्यकता आहे. तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे अतिवृष्टी झाली आणि त्याच्यातून सलगच्या पावसामुळे पण नुकसान झालं आणि पुराच्या पावसामुळे पण नुकसान झालं. यामध्ये आता तहसीलदार येत आहेत, BDO येत आहेत, कृषी अधिकारी येत आहेत, आमदारांच्या सोबत त्या ठिकाणी हे सगळे पाहणी करतायत. त्यांनी आधी केलेलीच आहे, परंतु कुठेही शेतकऱ्याला आम्ही अडचणीत असलेल्या शेतकऱ्याला आम्ही एकटं पडू देणार नाही. त्याच्या पाठीशी आम्ही खंबीर आहोत आणि वेळ प्रसंगी त्या ठिकाणी संघर्ष करावा लागला तरीसुद्धा या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या करता आमची संघर्ष करण्याची तयारी आहे. आणि सगळं पाहिल्यानंतर लक्षात येतं की तालुक्यामध्ये जवळपास 80-90% नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे नीट झाले पाहिजेत आणि नुकसान भरपाई मिळवून देण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा अर्थमंत्री आहेत, निश्चितपणे त्यांच्याकडून जास्तीत जास्त निधी नुकसान भरपाईच्या माध्यमातून आपल्या शेतकऱ्यांना मिळेल याच्याकरता मी स्वतः प्रयत्न करणार आहे. इतर गावात पण हीच परिस्थिती आहे, तिथे पण सगळीकडं बऱ्यापैकी परिस्थिती तालुक्यामध्ये काही ठिकाणी पावसामुळे नुकसान झालंय तर काही ठिकाणी पुरामुळे नुकसान झालेलं आहे. अशा पद्धतीचं दुहेरी नुकसान झालेलं आहे. ठीक आहे, आता प्रत्यक्ष पंचनाम्यामध्ये ते स्पष्ट होईलच.